नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जालना जिल्ह्यात भव्य दिव्य असं विठ्ठल माळ केसरी मैदानात. या मैदानात फायनलला पात्र ठरलेला पिस्टन 2211 या बैलाची संपूर्ण मुलाखत घेऊया. दादा, आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय करून द्या. माझं नाव जगदीश नारायण कोंडके, राहणार खामगाव तालुका, बदनापूर जिल्हा जालना. बदनापूर तालुक्याचा बैल. हा, बदनापूर तालुक्याचा. दादा, या बैलांना बरेचसे फायनल घेतलेले. हो, सलग मैदानमध्ये गुलालमध्येच पात्र बैल पिस्टन. आतापर्यंत किती फायनल घेतलेले आहे बैला? सलग आता आज चौथा गुलाल आहे. त्याच्या अगोदर 7-8 वेळेस लगट म्हणजे युवा हिंदकेसरी पासून मैदानात गुलालमध्येच बैल नाशिक पासून. या बैलाची चर्चा सुरू झाली रोय लागड केसरी मैदानात. रोय लागड केसरी मैदानात 1 नंबर केला सुट्टा. एक नंबर सुट्टा पास केला त्याने 1 नंबर. आणि सेमी कडनं काढला, त्याबद्दल काय सांगा? सेमी म्हणजे तो हिटलर बैल ना, पब्लिकचा ठाम आहे. आज पब्लिकला आपला होता. आज बी कडनं पळून आज बी सेमी पास केला. आज पब्लिकनं सेमी पास केला. हा, आज खांदी चेंज करून टाकला, तो उजवीला टाकला तरी सेमी पास केला. सलग या बैलाला कड येते आणि कडनं सेमी पास करतो हवी. नक्की कडनच पास करतो. आतून जर काहीचीच गाडी घडली तर मग तर 1 साइड निकाल मारतो तो. दादा, या बैलाला मागणी आलेली का आतापर्यंत? हा, भरपूर मागणी आलेली. भरपूर लोकांची मागणी चालू आहे, दररोज फोन चालू आहे. द्यायचा आहे का बैल? नाही, आज उत्तर नाही द्यायचं आहे. बघू आता, आपल्या जर हिसाबात असला तर देऊन टाकू. आपण काय गरीब माणसं आहे ना. विकायचा आहे तुम्हाला बैल? हा, हो, आपल्या जर बजेटमध्ये जर असलं ना तर द्यायचा. आपल्या बजेटमध्ये नसलं तर नाही द्यायचा. म्हणजे गरीब माणसं आहे हिसाबानं. दादा, या बैलाच्या नियोजनाला काही अडचण येते का तुम्हाला? काहीच अडचण नाही. अगोदर यायची आपण बैलला आदतमधून बी पळायचा, पण मग आपल्याला पैरे न भेटल्यामुळं आपल्याला त्याचं पैरे भेटत नव्हते ना. त्यावेळेस आपण समजा मागं राहायचं, एक बैला 4-4 पैरे करून खेळायचो. आता टॉपचे पैरे लागतात. याच्या गाडीवर ड्रायव्हर कोण बसतो दादा? आमचे ड्रायव्हर उमेश धुरकरी आणि दीपक भाऊ धुरकरी. हे 2 ड्रायव्हर याच्या गाडीवर कायम असतात. हा, कायम. हे 2 ड्रायव्हर फिक्स आहे त्याचे. आज किती गटात पळायला? आज मला तरी वाटतं 7च गटात 4था नंबर तास. सेमीला 4 नंबर सेमी, 6वा नंबर तास. 6 नंबर कडनं सेमी पास केला. कारण ती गाडी पाठीमागच कटली होती ना कड्याची. मग कड्यानंच म्हणलं नाही त्याला. या बैलाचा अजून काही जे प्रेक्षकांना आपल्याला माहित नाही असं काही इतिहास आहे का या बैलाचा? ह्या बैलाचा असा इतिहास आहे, फक्त एक प्रत्येक जणाला बैल मारतो. फक्त हाच एक माझा पुतण्या मित्रासारखा आहे, त्यालाच बैल मारत नाही तर बाकी प्रत्येक माणसाला तो. आमच्या घरच्याला सुद्धा देत नाही जवळ, माझ्या मुलीला आणि घरच्या मंडळीला काय करत नाही बैल. मुलीला आणि हे सुट्टी मेकर आहे का त्याची? हे सुट्टी मेकर आहे. चालेल, धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल. तुमच्या पिस्टनला खूप खूप शुभेच्छा आमच्या टीमकडनं. धन्यवाद.